हाय नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना। तर रात्रीचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी लागले होते किचन साफसफाई करायला, कारण की आज किराणा भरला होता सगळं डब्बं वगैरे भरून ठेवलं। तर रात्रीचे वाजले होते 8:30। तर इथे बघू मशनीचं आहे माझं सामान सगळं, लेसचे बंडल वगैरे, अस्तर वगैरे मी आणून ठेवत असते, दोरं सुया वगैरे। तर इथे फ्रीज आहे, फ्रीज हा बिघडलेला आहे, नीट केला त्यावेळेस खर्च सांगितला होता 4,500 ते 5,000 रुपये, त्यामुळे नवीनच घेता येईल म्हणून मग हा फ्रीज पुन्हा पण नीट केला 4-5 हजारात, तरी पण त्याचं करंट वगैरे लागन, त्यामुळे आम्ही नीटच केला नाही। त्यानंतर मी ते वापरत आहे हा फ्रीज, यामध्ये मी दोरं वगैरे ठेवीत आहे। तर असा आहे माझा फ्रीज। तुम्ही बिघडलेल्या फ्रीजचं काय करता नक्की कमेंट करून सांगा। मी हा भंगारमध्येच देणार होते, म्हणजे याचं किती 400 ते 500 रुपये येईल। तर त्या नीट करणाऱ्या दादांनी सांगितलं होतं हे यूज होईल तुम्हाला कपडे वगैरे ठेवायला, मग त्यामुळे माझं मशनीचं सामानसुद्धा ठेवायला लागतच होतं मला। मग नंतर यामध्येच मी ठेवायला लागले, कारण फ्रीजवरती ठेवायचे मी नेहमी। तिकडे आहे मशनी वगैरे, आणि एक खोकं होतं 2 मशनीची, 2 खोक्यामध्ये भरून ठेवायची। पण त्यानंतर झुरळं वगैरे व्हायला लागली, मग नंतर जे वापरायची यूज होतात ती काही ठेवलेली आहे। त्यानंतर मग बाकीचे जे उरलेले ब्लाऊज पीसचे तुकडे वगैरे आहेत तर ते मी उशा शिवलेले आहे बाकीचं, कारण की मी जास्त कापड जर वगैरे ब्लाऊज मोठा असतो काठपदरीसाठीचा, मग त्याचं यूज होतं काही पण बनवण्यासाठी। जे आपण सिल्क साड्या वगैरे आणि त्याचं ब्लाऊज शिवलं जात नाही, कारण की शिवण्याजोगं नसतात, त्यापासून पाईप्सने शिवलेले आहे। पाकिट वगैरे पिऊसदीला ड्रेस तर बघायला आवडेल का तुम्हाला, कमेंट करून नक्की सांगा। तिथे माझ्या उरलेले ब्लाऊज पीस होते बरेचसे, त्याचपासून मला बनवायचं होतं, एक पिशवी वगैरे बनवायची होती। तर ती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की दाखवणार आहे, तुम्हाला बघायला आवडेल का नक्की सांगा। तिथं पिऊला झोप आलेली होती, सिद्धीला, तिला आथरून टाक म्हणून म्हणत होती ती। म्हणलं थांब 5 मिनिटातला आवरून, ती माझ्या हाताखाली काम करत होती, ब्लाऊजच्या घड्या वगैरे घालून घेत होते, मी आवरून ठेवीत होते। त्यानंतर मशनीवरती मला काही ब्लाऊज शिवायला सुद्धा आलेले होते, मला आवरून घ्यावं, सिद्धी हाताखाली काम करीत होती। म्हणलं थांब 5 मिनिटातला आथरून टाकून देते, तोपर्यंत माझ्या हाताखाली काम करीत होती। तर गाऊन वगैरे होता, त्याला टिपा मारायच्या होत्या, पण काही वेळच भेटला नाही। आणि जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस लाईट नसते किंवा पाऊस येत असतो, दोन्हीपैकी काहीतरी होत असतं, तर त्यामुळे मी हेच नाही केलं। तर सिद्धी अशी लुडबुड करीत होती, हाताखाली काम मदत करीत असते। तर इथं एक खोकं, त्या खोक्यामध्ये मी असं जे ब्लाऊज शिवलेली उरलेली कापडं टाकलेली आहे, अस्तरची कापडं वगैरे ब्लाऊजची, ते त्या माझा ब्लाऊज आहे हा, तर त्याला मग टिपा मारायच्या आहे। तर तो सुद्धा मी तसा ठेवलेला होता, आपणच वस्तू अशा इकडं तिकडं ठेवीत असतो, त्यामुळे तो पसारा सगळा होता असतो। तरी इथे बघू शकता ड्रेस होता, त्याला पण टिपा मारायच्या होत्या। इथं पिऊ सिद्धीला पण मी एका ब्लाऊज पीसचा ड्रेस शिवलेला होता, तर तो बघू शकता हा ब्लाऊज पीस शिवलेला होता। तो पिऊला परफेक्ट यायचा, पण सिद्धीला काही येत नाही, त्यामुळे मग उसवला होता, छान असा शिवला होता। काठपदरच्या साडीचा ब्लाऊज काय शिवला नव्हता, त्यामुळे मग पिऊला शिवला। तर तिला म्हणली मला नाही घालायचा, मग सिद्धी म्हणली मला घालायची, म्हणून टिपा मारायच्या होत्या। त्यानंतर या खोक्यामध्ये जे वापरता येईल ते काही वस्तू ठेवल्या होत्या मी, आणि बाकीच्या मला त्याची उशी बनवायची होती, किंवा मी जाळून टाकीत असते, पण उशी कामाला येते। मशनीमध्ये बसताना खुर्चीवरती ठेवायला लागत असते, किंवा मग पिऊ सिद्धी अशा घेत असतात उशी अभ्यास करताना वगैरे। मग म्हणलं चला एक उशी शिवून होईल, ते सगळं आवरलं। राज्य खातीये काय उघडा ना डब्बा मला, चल बाई। आम्ही त्याच्यात बिस्किट ठेवल्यात, डोकरी फोडू फोडू काढीनच, आणि माझं चाललंय इथं पसारा आवरायचा पूर्ण असा। तिथे बघ कचरा काढलेला आहे सगळा असा, मला आज आहे था टाईम, 2-3 दिवस खुरापणी चालू होती, त्यामुळे आज किराणा पण भरलेला आहे पूर्ण असा। तर इथं मान्य वगैरे आवरून घेतली, फ्रीज पण आवरून घेतला। फ्रीजवरती खूप पसारा झाला होता, आपणच वस्तू ठेवत असतो, आपणच ते आवरत असतो, त्यामुळे म्हणलं चला आज आहे टाईम। आता वाजले 9:15, तर आता मग किती वेळ लागतो, कंप्लीट अर्धा-पाऊण तास अजून लागणारच आहे मला। इकडे आहे मशीन, ही शिवलाई मशीन, आणि ही आहे पिकोची, यामध्ये माझं सगळं आहे ब्लाऊज पीसचं जे उरलेले कापडं वगैरे अस्तरचे, त्याचे मला शिवायचे उशा। तिथे वरती शिलाई मारायला आहे पिऊचा ड्रेस, तो इकडे मी खुलून देते, चला मी आवरून घेते व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा। ते हिला टाकून द्यायची, मला आतरूनला झोप आलेली आहे। तर किचन सुद्धा स्वच्छ असं साफ वगैरे केलेलं आहे। चला मग काय फोडलं ना,
पावसाळा उचलून ठेव मग ते बिस्किटं होती डब्यामध्ये, कारण की मग आता पावसाळ्यात त्यावेळी लूज पडतात बिस्किट, त्यामुळे डब्यामध्ये ठेवावं लागतात, कारण की अख्खा पुडा काय दिला संपत नाही, त्यामुळे थोडंफार ठेवावं लागतं डब्यामध्ये. तर देव तुला आतरून टाकू. खाली भाजीपाला पण आणलेला आहे, तो पण प्लास्टिकच्या पिशवीमधून काढून ठेवायचा आहे मला. त्यानंतर मी असा किचन क्लीन केला, म्हणजे मशनीवरती मी आणलेलं होतं बॉक्स वगैरे, एका मशनीवरती बॉक्स नाही आहे, PVC ती पॅन्डल हलवतीन वगैरे त्याचं जे ॲडजस्ट करायचे असतात ते सगळं हे करीत असतात, त्यामुळे मी त्याच्यावरती गोधडी आहे ती छोटीशी PVCची लहानपणीची ती, त्यानंतर पूर्ण किचन वगैरे पुसला नाही, फक्त साफ करून ठेवला, उद्या सकाळ पुसता येईल. तर असं मी किचन क्लीन करून घेतलं, बॉक्स वगैरे असं झाकून वगैरे खूप भारी असं छान ठेवलं आहे. खूप पसारा वगैरे झालेला होता कामामध्ये, आज करू उद्या करू असं म्हणता म्हणता टाईम भेटायचं नाही, उद्या म्हणलं चला आता हाय टाईम तर करून घ्या म्हणलं. तर असा किचन वगैरे क्लीन करून घेतला. तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. ज्यावेळेस मला टाईम भेटतो त्यावेळेस मी करीत असते, रात्र कितीही वाजले तरी मला हे करायला 10 वाजले.